नमो नमः छात्रः. मी श्री गणेश दळवी सर. आज आपण इयत्ता 8वीच्या संस्कृत आमोद या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 51वरील भाषासूत्रम नंबर 3 पाहणार, त्याच्यामधील क्रियापदानी भाग 2 पाहणार आहोत. लट्ट लकार वर्तमान काल आत्मनेपदम. मागे आपण काय शिकलो तर लट्ट लकार परस्मैपदी शिकलो होतो. आता आपण आत्मनेपद शिकणार आहोत. दोन प्रकारचे धातू असतात, एक परस्मैपदी आणि दुसरा आत्मनेपदी. परस्मैपदी धातूंना कशा प्रकारे प्रत्यय लागतो आणि त्याचे क्रियापद बनतात ते आपण पाहिलं. आता आज आपण पाहणार आहोत आत्मनेपदी धातू जे असतील. आप म्हणजे उदाहरणार्थ भाष कंसामध्ये दिले एक आप. आप म्हणजे काय? आत्मनेपदी. तर तो आत्मनेपदी धातू असेल तो कसा चालेल तर या खाली टेबल दिलेला आहे तुम्हाला. तो टेबल अशा प्रकारे आहे बघा. भाष एक आप. तर आता बघा तो भाष कसा बनवलाय. भाषते म्हणजे त्याच्यामध्ये बघा तीन हे दिलेले आहेत, एकवचन द्विवचन बहुवचन आणि प्रथम पुरुष मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष हे तीन प्रकार दिले. तीन पुरुष दिलेत आणि तीन वचन दिलेत. तर प्रथम पुरुषामध्ये कसं भाषते भाषेते भाषन्ते. मध्यम पुरुष भाससे भाषेथे भाषध्वे. उत्तम पुरुषामध्ये कसं दिलंय भाषे भाषावहे भाषामहे. आता हे क्रियापद बनण्यासाठी कशाचा उपयोग केला तर खाली बघा आत्मनेपदी प्रत्ययाः असं दिलंय आणि खाली तो टेबल दिलाय प्रत्ययाचा. तर प्रत्ययाचा टेबल जर पाठ झाला तर आपण खाली त्याच्या खाली दिलेल्या सूत्राच्या अनुसार आपण त्या एका धातूचा आपण अशा प्रकारे काय करू शकतो तो 9 प्रकारे क्रियापद बनवू शकतो, आत्मनेपदी क्रियापद बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर हा जो टेबल आहे, कुठला टेबल तर बघा तो टेबल कसा आहे. त्याच्यात सुद्धा एकवचन द्विवचन बहुवचन प्रथम पुरुष मध्यम पुरुष उत्तम पुरुष असं बनवलं आहे. बघा प्रथम पुरुष काय आहे ते इथे अंते. मध्यम पुरुष से इथे ध्वे. उत्तम पुरुष ई वहे महे. आता तिथे वहे महे आहे, तिथे आ वहे आ महे आपण म्हणायचं आहे. आ वहे आ महे. तर बघा सूत्र कसं आहे, सूत्रानुसार आपण बनवूया ते. बघा या ठिकाणी दिले क्रियापद सूत्र म्हणजे क्रियापद बनवण्याचे सूत्र, आत्मनेपदी क्रियापद बनवण्याचे सूत्र. त्या ठिकाणी तर मूळ धातू आपला वापरायचा आहे. मूळ धातू काय आहे भाष. भाष हा मूळ धातू घेतला. आता तुम्हाला माहिती आहे की आपण आता 4 गण शिकलो. म्हणजे हे जे धातू आहेत त्यांचे 10 गण पडतात. त्यातले आता आपल्याला 8वीला 4 गण आहेत, म्हणजे 1 4 6 10. त्याचे विकरण सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. शिवाय ते आता खाली दिलेले आहेत. बघा काय दिलेलं आहे खाली दुसरी चौकट आहे, त्याच्यामध्ये गण विकरण आणि उदाहरण. तर प्रथम गण जो आहे गणामध्ये दिलेल्या प्रथम चतुर्थ षष्ठ आणि दशम आणि विकरणमध्ये त्यांचे विकरण दिलेले आहे आणि उदाहरणमध्ये ते बनवून दिलेलं आहे उदाहरण. तर गणमध्ये बघा प्रथम गणाचं काय विकरण तर अ, चतुर्थ गणाचं य आणि षष्ठ गणाचं अ, दशम गणाचं अय असे विकरण आहे. तर मग आता सूत्रामध्ये जाऊया. भाष हा धातू तिथे लिहिला. मूल धातू अधिक गण विकरण म्हणजे प्रथम गणाचा आहे. भाष एक आप म्हणजे भाष पहिला गण आत्मनेपदी म्हणजे प्रथम गणाचं विकरण काय अ. मग विकरणमध्ये लिहिणार अ बरोबर. त्याचं धात्वंग झालं. काय झालं धात्वंग भाष म्हणजे श हा हलंत आहे म्हणजे अर्धा आहे आणि त्याच्यामध्ये तो विकरण अ गेला म्हणजे पूर्ण झाला भाष अधिक प्रत्यय म्हणजे पूर्ण झालेला धात्वंगम घ्यायचा अधिक प्रत्यय काय. मग पहिलं प्रत्यय लिहिलं ते. काय लिहिलं ते म्हणजे तेच आणि मग त्याचं बरोबर काय झालं क्रियापद. काय झालं क्रियापदम म्हणून काय झालं मग त्याचं भाष ते. काय झालं भाष ते. मग समजा ते तोच भाष ठेवला तसा आणि मग इथे टाकला, त्याला इथे प्रत्यय टाकला तर भाषेते. अंते टाकला तर भाषंते. मध्यम पुरुषात घेतला तर भाष शब्द आणि से लावला तर काय भाषसे. मध्यम पुरुषामधला द्विवचनमधला इथे प्लस केला त्याच्यामध्ये म्हणजे भाष धातूला इथे जोडला तर भाषेथे. काय भाषेथे. नंतर मग द्वे लावला त्याला भाष या धातूला तर भाषध्वे. पण उत्तम पुरुषमधला ई घेतला तर भाषे.
आणि वहे घेतलं तर भाषा वहे, आणि महे घेतलं तर भाषा महे. इथे आ वहे आ महे असं घेतलं तर आपल्याला येईल भाषा वहे आणि भाषा महे. म्हणजे पाठ करताना काय करायचं, ई आ वहे आ महे अशा प्रकारे तो टेबल पाठ करायचा. हे टेबल पाठ झालं की तुम्हाला ह्या सूत्राप्रमाणे ते जोडता येतील. बघा इथे केलेले. आता प्रथम गणाचं अविकरण जोडून भाष ते. आता बघा खाली तुम्हाला सर्वात खाली दिलेल्या ते युद्ध धातू दिलेला आहे, देश धातू दिलेला आहे, पूज धातू हिरव्या रंगामध्ये डाव्या बाजूला धातू दिलेत. आता ते कसं त्या सूत्राप्रमाणे जोडलेत बघा. तर वंद धातू आपण समजा घेतला. आता इथे बघा तुम्हाला दिले त्या टेबलच्या खाली भाष ते कसा बनला, भाष मूळ धातू अधिक गण विकरण अधिक ते म्हणजे प्रत्यय म्हणून झाला भाष ते. त्याचप्रमाणे सेम त्या सूत्राप्रमाणे आपण खाली बघूया. वंद घेतला, वंद एक आप, मग एक आप आहे म्हणजे पहिल्या गणाचा आहे म्हणून वंद अधिक विकरण घेतलं अ बरोबर झालं वंद अधिक ते म्हणजे वंद ते. आणि मग जसं वंद ते बनवलं तसं बाकीचे सगळे 8 उरलेत त्याप्रमाणे बनवायचे. म्हणजे वंद ते, वंदे ते, वंदन ते, वंदसे, वंदे थे, वंदद्वे अशा प्रकारे. आता युद्ध धातू घेतला, युद्ध 4 आप, युद्ध 4 आप म्हणजे चौथा गणाचं विकरण काय आहे य. आता य हा काय आहे व्यंजन आहे आणि व्यंजन स्वर नसल्यामुळे तो दुसऱ्या अर्ध्या व्यंजनामध्ये मिसळू शकत नाही. म्हणून मग काय घेतलं युद्ध बरोबर अधिक य ते विकरण त्याच्यामध्ये जोडलं. मग तो ध पूर्ण होणार नाही, मग तो अर्धा ध जो आहे तो य ला जोडला जाणार. मग युद्ध झालं अधिक ते, मग त्यात ते मिळवलं मग युद्ध ते, मग युद्ध ते, युद्धे ते, युध्यंते अशा प्रकारे बाकीचे सगळे बनवायचे. युद्धसे, युद्धे थे बरोबर. आता दिश धातू घेतला, दिश धातू 6 आप म्हणजे षष्ठ गणाचं विकरण काय अ, म्हणजे जसं पहिल्या गणाचं विकरण तशाच प्रकारे षष्ठ गणाचं विकरण सुद्धा अ. म्हणून दिशचं झालं दिश अधिक अ बरोबर दिश अधिक ते म्हणजे दिश ते. मग त्याप्रमाणे पुढे बनवायचं दिश ते, दिशे ते, दिशंते बरोबर. बाकीचे पण बनवू शकता तुम्ही. आता पूज धातू घेतला, पूज 10 आप, मग दशम गणाचं विकरण काय अय बरोबर अय म्हणून पूज अधिक अय. आता अय मधला अ हा स्वर आहे आणि य हे व्यंजन आहे म्हणजे पहिला जो स्वर आहे तो ज मध्ये मिसळेल म्हणजे ज पूर्ण होईल. म्हणजे पूज य म्हणजे य राहिला म्हणजे पूज य. मग पूजय पूर्ण केला आणि मग त्याला ते काय झालं तुम्ही विकरण प्रत्यय जोडलं म्हणजे काय आलं पूजयते, पूजयेते, पूजयंते. समजलं, सोपं आहे. आता पुढे बघा पुढच्या पानावर बघा तुम्हाला ते धातू कसे बनवून दिले, क्रियापद बनवून दाखवलेत बघा. वंदचं बघा वंदते, वंदेते, वंदनते. मध्यम पुरुष वंदसे, वंदेथे, वंदद्वे. उत्तम पुरुष वंदे, वंदावहे, वंदामहे. परत चौथ्या गणाचा युद्ध धातूचे कसे बनवलेत बघा. युध्यते, युध्येते, युध्यंते, युध्यसे, युध्येथे, युध्यद्वे, युध्ये, युध्यावहे, युध्यामहे. चौथ्या गणाचे विकरण य असल्यामुळे य त्याला जोडला गेला. आता दिश 6 गण आत्मनेपद बघा. दिशते, दिशेते, दिशंते, दिशसे, दिशेथे, दिशद्वे, दिशे, दिशावहे, दिशामहे. आता पूज धातू आहे बघा. पूज धातू मगाशी आपण बनवला बघा. प्रथम पुरुष पूजयेते, पूजयेते, पूजयंते. मध्यम पुरुष पूजयसे, पूजयेथे, पूजयद्वे. उत्तम पुरुष पूजये, पूजयावहे, पूजयामहे बरोबर. आता बघा हे तुम्हाला हे कशा प्रकारे 4 गणांचे धातू आले तर बनवायचे ते आपण या ठिकाणी पाहिलं. आता तसाच क्रू हा म्हणजे हे 4ही जे टेबल आहेत ते पूर्ण पाठ करायचे कारण त्याच्यातलेच तुम्हाला गाळलेल्या जागाला किंवा टेबल फिल करायला तुम्हाला येणार आहे. म्हणून हे 4ही टेबल पाठ करायचे. पहिले तो ते इथे आणते हा टेबल सुद्धा पाठ करायचा आहे. भाषातेचा पण पाठ करायचा आहे. आता हा बघा क्रू हा धातू आहे तो आत्मनेपदी आहे लटलकार. मग आता बघा क्रू कसा चालणार बघा. कुरुते, कुर्वाते, कुर्वते.
मध्यम पुरुष कुरुसे, कुर्वाथे, कुरुध्वे, उत्तम पुरुष कुर्वे, कुर्वहे, कुर्महे. अशा प्रकारे म्हणजे हा तुम्हाला पाठ करायचा आहे. क्रू हा सुद्धा तुम्हाला विचारायला जाणार. केचन धातवः परस्मैपदिनः. उदाहरणार्थ गच्छति पठति. केचन धातवः आत्मनेपदिनः. वंदते भाषते. म्हणजे काही धातू हे परस्मैपदी असतात. मग त्याचं तीतः अंतीप्रमाणे लागतं गच्छती. गच्छ धातू हा परस्मैपदी म्हणजे ती लागला आणि वंद हा धातू आत्मनेपदी आहे म्हणून ते लागला. म्हणून ते कसे झाले बघा दोन गच्छती आणि वंदते. समजलं. म्हणजे ते लागला म्हणजे आत्मनेपदी आहे हे ओळखायला तुम्हाला सोपं जाईल आणि ती लागला म्हणजे परस्मैपदी आहे हे ओळखायला सोपं झालं. पण आहे ते काय लटलकारच आहे. केषांचन धातूनां परस्मैपदरूपाणि तथा आत्मनेपदरूपाणि अपि भवन्ति अतः ते धातवः उभयपदिनः. परंतु काही धातू असे असतात की त्यांचं परस्मैपदी सुद्धा होतं आणि आत्मनेपदी सुद्धा होतं म्हणून त्यांना काय बोलतात उभयपदी. काय बोलतात उभयपदी. उदाहरणार्थ काय दिले बघा बोधती बोधते. म्हणजे बोध धातू आहे तो उभयपदी असा दिला असेल तर मग तो परस्मैपदी सुद्धा होतो आणि आत्मनेपदी सुद्धा होतो. म्हणजे बोधती बोधते. क्षिप धातूचा क्षिपती क्षिपते. दिश धातूचा दिशती दिशते. क्रू धातूचं करोती कुरुते. पूज धातूचं पूजयती पूजयते. म्हणजे हे उभयपदी धातू आहेत. समजलं तुम्हाला आत्मनेपदी. आता या ठिकाणी आपण समजलं. आता बघूया आपण उपसर्गा. हा उपसर्ग म्हणजे काय तर उपसर्गामुळे शब्दाचा मूळ जो अर्थ असतो त्याच्यामध्ये काय होतं बदल होतो. आता बघा वरती 3 चित्र दिलेत त्याच्यात काय दिले बघा चौरह अजाम हरती. रू हा धातू आहे. रू म्हणजे हरण करणे. रू हा धातूचं बघा उपसर्ग लागामुळे किती वेगळे त्याचे अर्थ झाले बघा. चौरह अजाम हरती म्हणजे चोर शेळी चोरतो. परत बालकः उद्याने विहरती म्हणजे मुलगा बागेमध्ये फिरतो. आता रू ह्या धातूला वी लागल्यामुळे विहरती झालं म्हणजे काय फिरणे. आणि नुसता हरती हर हा धातू मूळ ठेवला त्याचं झालं चोरी करणे. एकच धातू पण त्याचे 2 अर्थ झाले. दुसरं वीरः शत्रुं प्रहरती. आता तिथे प्र लागला म्हणून काय झालं प्रहार करतो. काय सैनिक शत्रूवर प्रहार करतो. म्हणजे एकच धातू पण त्याचे कसे 3 अर्थ झाले बघा. ह्याला म्हणतात उपसर्ग. म्हणजे मूळ धातूमध्ये काय होतात तो बदल घडून आणतो त्याला उपसर्ग असे म्हणतात. आता बघा खाली दिले तो रू धातू आहे. त्या रू धातूमध्ये बघा काय काय झाले त्याचे बदल बघा. अपहरती संहरती. अपहरती म्हणजे पळवून नेणे. संहरती म्हणजे मारणे. हरती म्हणजे पळवून नेणे चोरणे. विहरती फिरणे. प्रहरती म्हणजे प्रहार करणे. म्हणजे नुसता एका धातूचे उपसर्ग लागल्यामुळे काय झाले एवढे वेगवेगळे अर्थ झाले. आता अत्र सम आ वि प्र इत्यादयः शब्दांशाः धातोः पूर्वदृश्यन्ते एते एव उपसर्गाः. म्हणजे बघा इथे सम आ वि प्र हे धातूच्या आधी पूर्वी लागलं जातं त्याला काय म्हणतात उपसर्ग. धातूच्या आधी जे हे शब्द लागलेले असतात त्याला म्हणतात उपसर्गाः. आता उपसर्ग हा 22 संती म्हणजे 22 उपसर्ग असतात. किती असतात 22. मग ते कुठले कुठले बघा प्र अप उप अव परा आ परी अधि अपि अति वि अभि प्रति नि सु अनु सम उद निस निर दुस दुर. हे काय आहेत उपसर्ग आहेत. किती आहेत उपसर्ग तुम्हाला 22 उपसर्ग आहेत. हे पाठ करून ठेवा. आता बघा दुसरा बघा उपसर्ग कारणात कदाचित धातोः अर्थः परिवर्तते यथा गच्छति आगच्छति वदति प्रतिवदति. म्हणजे मगाशी आपण बोललो उपसर्गामुळे काय धातूचा मूळ अर्थ बदलतो. म्हणजे उदाहरणार्थ गच्छति म्हणजे जाणे पण त्या गच्छतीला आ लागला म्हणून आगच्छति म्हणजे येणे. वदति म्हणजे बोलणे आणि प्रतिवदति म्हणजे वचन देणे किंवा दुसऱ्याला बोलणे अशा प्रकारे. आता उपसर्गाः कदाचित धातोः अर्थं पोषयन्ति. काही काही उपसर्ग असे असतात की धातूच्या अर्थामध्ये वाढ करतात. काय करतात धातूच्या अर्थात वाढ करतात किंवा भर घालतात. बरोबर. उदाहरणार्थ काय
तर इथे शोभते. शोभते म्हणजे काय? शोभते, सुशोभते. शोभते म्हणजे शोभून दिसणे, बरोबर. आणि सुशोभते म्हणजे एकदम छान शोभणे, म्हणजे जास्त शोभून दिसणे, बरोबर. दुसरे आहे लसती म्हणजे प्रकाशणे, आणि विलसती म्हणजे फार प्रकाशणे, खूप चमकणे, विलसती म्हणजे, बरोबर. अशा प्रकारे त्यांच्या अर्थात काय होतो? वाढ होत जाते. परत राजते, आणि मग काय आहे? विराजते. म्हणजे राजते म्हणजे काय? शोभणे आणि शोभतो. आणि विराजते म्हणजे काय? तर बसतो, म्हणजे स्थापन्न झाला, स्थानापन्न म्हणजे सिंहासनावर विराजमान झाला, बरोबर. अशा प्रकारे अर्थामध्ये वाढ होते. उपसर्ग कारणतः कदाचित धातोः पदपरिवर्तनं भवति. म्हणजे कधी कधी उपसर्गामुळे धातूच्या पदामध्ये परिवर्तन होते, बरोबर. म्हणजे यथा जी जयती, जी धातूचं काय आलं? जयती. किंतु वि अधिक जी विजयते. म्हणजे जी धातूचं काय होतं? जयती हा असं होतं. परंतु जी या धातूचं काय होतं? जयती होतं. किंतु वि अधिक जी बरोबर विजयते. म्हणजे त्या जीला काय लागला? आधी वी लागला, तर त्याचं आत्मनेपदी होतं. पहिलं काय येतं? परस्मैपदी, त्यानंतर आत्मनेपदी होतं, म्हणजे विजयते. दुसरं बघा, स्था हा धातू आहे, स्थाचं होतं तिष्ठती, म्हणजे परस्मैपदी होतं. किंतु प्र लागल्यावर स्थाचं होतं प्रतिष्ठते. काय होतं? प्रतिष्ठते, म्हणजे आत्मनेपदी होतं. पुढे गम हा धातू आहे, त्याचं होतं गच्छती, परस्मैपदी होतं. किंतु सम लागल्यानंतर त्या गमचं काय होतं? संगच्छते, आत्मनेपदी होतं. पुढे रम हा धातू आहे, त्याचं रम तो आत्मनेपदी आहे, म्हणजे तो रमते होतं त्याचं. परंतु वी लागल्यानंतर त्या रमचं होतं विरमती, म्हणजे परस्मैपदी होतं. म्हणजे जर हा धातू आत्मनेपदी असेल तर त्याचा परस्मैपदी होतं, धातू परस्मैपदी असेल तर त्याचं काय होतं? आत्मनेपदी होतं. कशामुळे? तर त्या उपसर्गांच्या मुळे. आता पुढे बघा, आता आपण भाषाभ्यास पाहूया. भाषाभ्यासः योग्यम उपसर्गम योजयत. आता इथे योग्य उपसर्ग तुम्हाला योजयते, म्हणजे 7 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यामध्ये हरती 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 हरती, पण वाक्याच्या अर्थाप्रमाणे तुम्हाला योग्य असा तर वरच्या चौकटीतला उपसर्ग त्या ठिकाणी लिहून ते वाक्य पूर्ण करायचं आहे. बघा, आता इथे लिहिलं आहे चौरः धनम हरती. मग आता तिथे काय लिहिणार? अपहरती. अपहरती म्हणजे पळून नेणे. मग तिथे लिहायचं चौरः धनम अप आणि पुढे हरती. भूपः शत्रुं काय येणार? तर इथे येणार प्रहरती. प्र उपसर्ग येणार, प्रहरती म्हणजे मारतो. राजा शत्रूला मारतो. वैद्यम रोगम काय? परिहरती म्हणजे बरा करतो. वैद्य रोगाला घालवतो, म्हणजे नाश करतो, बरा करतो. 4 बालकः उद्याने विहरती. वी लावायचा, म्हणजे मुलगा उद्यानात खेळतो. देवी राक्षसं सम लावायचं, संहरती. देवी राक्षसाला ठार करते. पुढे आता जनः पर्वतम रोहती, आरोहती. काय? चढतात ना पर्वत, म्हणजे आरोहती. बालिका पर्वतात अवरोहती म्हणजे उतरते. अवरोहती आणि आरोहती. आरोह म्हणजे चढणे आणि अवरोह म्हणजे उतरणे. म्हणजे मुलगी पर्वतावरून उतरते, म्हणजे अव येणार तिथे. आता बघा प्रश्न क्रमांक 2, उपसर्गसहितं क्रियापदं लिखत वाक्यांच पुरयत. म्हणजे बघा, आता इथे काय लिहिलं? उपसर्गसहित क्रियापदं लिहायचे आपल्याला, उपसर्ग लावून, आणि वाक्य पूर्ण करायचं, म्हणजे कंसात दिलेल्याचं योग्य रूप बनवायचं आपल्याला आणि त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर बघा, माता आपणात आ अधिक गम एकत्र करायचं. मग काय लिहायचं? आगच्छती. आ उपसर्ग लावल्यावर आगच्छत म्हणजे आई दुकानातून येते. बालकः देवं प्रणमती. काय येणार? प्रणमती. ण बाणात लावणार, प्रणमती म्हणजे मुलगा देवाला नमस्कार करतो. सेविका जलम आनयती. काय लिहिणार? आनयती. रजकः वस्त्राणि प्रक्षालयती. काय येणार? प्रक्षालयती. आचार्यः विद्यालयात
निर्गच्छति, काय येणार निर्गच्छति. शिक्षकः समस्यां परिहरति, काय येणार परिहरति. वानरः वृक्षात् उत्पतति, काय येणार उत्पतति. बालः जननीं अनुसरति, काय येणार अनुसरति, म्हणजे बालक किंवा बाळ आईचे अनुसरण करतो. वानर झाडावरून उडी मारतं. शिक्षक समस्या सोडवतात. अशा प्रकारे. आता बघा प्रश्न क्रमांक 3. उपसर्गसहित गम धातोः अर्थजानित स्वभाषया लिखत वाक्ये प्रयोगं कुरुत च. आता बघा इथे काय दिले तुम्हाला, म्हणजे ह्या धातूंचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि स्वभाषेमध्ये काय वाक्यांचा उपयोग करायचा आहे. आता सम गमला लावून काय होतं संगच्छते, आ लावला तर आगच्छति, निर्गच्छति, अवगच्छति, उपगच्छति आणि अनुगच्छति. हे तुम्हाला क्रियापद त्यांनी उपसर्ग लावून बनवून दिलेले आहेत. तर एक एक वाक्य बनवूया. बघा माता आपणात आगच्छति, आई दुकानातून येते. सह बहि निर्गच्छति, तो बाहेर निघून जातो. किंवा अहम गृहात निर्गच्छामि, मी घरातून निघून जातो. आता इथे काय अवगच्छ म्हणजे काय, अवगच्छ म्हणजे समजणे. हां काय येणार अहम श्लोकस्य अर्थम अवगच्छामि किंवा सह श्लोकस्य अर्थम अवगच्छति, त्याला श्लोकाचा अर्थ समजतो. आता उपगच्छति को बालकः ज्ञानार्थम गुरुं प्रति गच्छति किंवा गुरुं उपगच्छति, म्हणजे मुलगा ज्ञानासाठी गुरूंजवळ जातो. किंवा सह माता समीपम उपगच्छति, तो मुलगा आईकडे जातो. आता गम अनुगच्छति, अनुगच्छति म्हणजे काय तर हे करणे, काय नक्कल करणे. आता शुनकः स्वामिनम अनुगच्छति, किंवा आपण वरती पण एक हे पाहिलं आहे बघा, एक वाक्य आपण पाहिलं बालः जननीं अनुगच्छति, म्हणजे बाळ आईचं अनुसरण करतो. बरोबर. आता संगच्छते, हे संगच्छते म्हणजे बरोबर जाणे. म्हणजे अहम मित्रेण गच्छाम, म्हणजे मी मित्राबरोबर जातो. कळलं. किंवा सह मित्रेण संगच्छति, तो मित्राबरोबर जातो. संगच्छते, गच्छ संगच्छते, संग लागल्यावर काय होणार त्याचा आत्मनेपदी होणार, म्हणजे संगच्छते. समजलं. अशा प्रकारे आपण याचा भाषाभ्यास पाहिला आणि आत्मनेपदी क्रियापद कशी बनवायची ते सुद्धा पाहिलं. धन्यवादः. पुनर्मिलामः.